प्रेक्षकांनो, आज खरं तर ठिपक्याची रांगोळी या मालिकेमध्ये त्यांनी छान विषय काढून ह्या मुद्द्यावरती म्हणजे संक्षिप्त दाखवलंय. आता अप्पूने सगळ्या कानेटकरांना बोलावून सुमीच्या गैरसमजाबद्दल सांगितलंय. पण माई, सुवाई सगळेच म्हणतात असं काही नाहीये. पन्ना काकू म्हणते की नाही नाही, असं कसं गैरसमज करून घेईल सुमी. सुवाई म्हणते शशांक, तुला कळलं तर तू फटका द्यायचास ना तिथल्या तिथे तिला. अप्पू म्हणते हे बघा, असं काही नाहीये, तिने माझ्यासमोर काही कंप्लेंट नाही केलीये, ती काव्याजवळ बोलून गेलीये, त्यामुळे ती योगा सेशनला आली नाही ना आपल्याकडे. आता कुकी म्हणतो एक मिनिट, योगा सेशनचा काय संबंध. आता अप्पू म्हणते अरे काय झालं, माई काव्याजवळ बोलून गेली ना की अप्पूकडे लक्ष दे जरा नीट, त्यामुळे हिला काय वाटलं की ती तशी इम्पॉर्टंट नाही आहे, म्हणजे अप्पूच इम्पॉर्टंट आहे, म्हणून माईने असं सांगितलं. माई म्हणतात अगं नाही ग, तसं नव्हतं. आता पन्ना काकू म्हणते एवढ्यावरनं तिने गैरसमज केलाय का. अप्पू म्हणते ते तर काहीच नाही. अजून एक गोष्ट अशी घडली आहे की सुमीने ऑनलाईन ड्रेस मागवला आणि मी पण तसाच्या तसा मागितला. ती मला म्हणाली होती की प्रेग्नन्सीमध्ये कम्फर्टेबल कपडे घालावे, म्हणून मी पण तो मागितला आणि नेमकं ते पार्सल माईने रिसीव्ह केलं आणि माईने माझ्या हातात दिलं. तर सुमीला असं वाटलं की माईने माझ्यासाठी ड्रेस ऑर्डर केलाय. आता कुकी म्हणतो अरे देवा, हे तर. अप्पू म्हणते तिनं एक मिसअंडरस्टँडिंगचा चष्मा घालून बघतीये प्रत्येक वेळेला. आता सुवाई चिडतात आणि म्हणतात नाही आता तर मी जाऊनच बोलते. विठू बाबा म्हणतात नाही नाही सुवा, तू रागावून बोलू नकोस, ती पोर अजून चिडेल. सुवाई म्हणतात मग तिचा गैरसमज असाच ठेवायचा का. अप्पू म्हणते हे बघा, कोणीही काहीही बोलायला जाऊ नका सध्या. तिच्या मनात जे आहे ना ते तिनेच बाहेर काढलं पाहिजे, पण तिच्या मनात जे काही आहे ना ते बरोबर आहे हे आपल्याला प्रूव्ह करावं लागेल. पण त्यासाठी ना आपल्याला नाटक करावं लागेल. विठू बाबा म्हणतोय मी नाटकं बिटकं करणार नाही, मी आधीच सांगतोय, मला ते जमणार नाही, मला बाबा खूप हसायला येतं. आता ही माई म्हणते की हे बघा, आपण एरवी तिला नंतर सांगणारच ना, मग आधीच सांगून देऊ ना की बाई तुझ्या मनात जो गैरसमज आहे ना तो चुकीचा आहे. अगं अपूर्वा, कशाला हे सगळं करायचं. अप्पू सगळ्यांना थांबवते आणि म्हणते हे बघा, तिने स्वतःहून सांगितलं नाहीये ना तिच्या मनात काय ते, त्यामुळे आपण स्वतःहून ती सांगेल याची वाट बघायची. आता सुवाई म्हणतात मग काय करायचं. आता विठू बाबा म्हणतात तुम्ही काही करा बाबा, मला नका यात मोजू. असं खोटं खोटं करायला लागलं की मला हसायला येतं. शशांक म्हणतो काय बाबा, 2 दिवस तुम्हाला नाटक करायला काय प्रॉब्लेम आहे. सगळे म्हणतात शशांक हळू बोल. आता ही अप्पू म्हणते प्लीज विठू बाबा, असं काहीतरी करू नकोस हा. अरे प्लीज, मी रिक्वेस्ट करते हा, नाही तर तू पचका करशील आमच्या सगळ्यांचा. आता अप्पू निखिलला म्हणते हे बघ निखिल दादा, तू न सुमी सोबतच राहा, तिला हसव, एंटरटेन कर, म्हणजे ती डिप्रेशनमध्ये जाणार नाही. कुकी म्हणतो अगं अप्पू, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, तू हे जे काय करतेस ना ते फक्त सुमीच्या भल्यासाठीच. आता आजपासून, अगदी आत्तापासून मिशन सुमी स्टार्ट. आता कुकी जोरात हर हर महादेव घोषणा करतोय. आता सगळे म्हणतात हळू बोला ना कुकी भाऊजी. तर आता या सगळ्यांचं ठरलंय की सुमीच्या तोंडून वदवून घ्यायचं. आता इकडे दादा काका पण तोच प्रयत्न करतायत. दादा काकांनी हिला हिशोब करायला सांगितलेला असतो. सुमी म्हणते सगळा हिशोब बरोबर आहे दादा, तुम्ही उगाच मला पुन्हा करायला लावला. दादा म्हणतात अगं मी पण चुकू शकतो ना, पुन्हा चेक केलं तर काय हरकत आहे. हिला गुंतवून ठेवलेलं असतं दादा काकांनी. आता दादा काका म्हणतात बघ जा कपाटातून ते गिफ्ट काढ बरं. सुमी आता त्या साड्या बघते आणि म्हणते वा दादा काका, किती सुंदर आहे साडी, ही साडी मी ठेवते हां. आता दादा काका म्हणतात अगं ती नको घेऊ, काय आहे ना ती अप्पूने ऑलरेडी घेतली आहे. सुमीला तो कलर खूप आवडलेला असतो. तर दादा म्हणतात अगं हा रंग ना अपूर्वाने आधीच सिलेक्ट केलाय. आता सुमी म्हणते तिने आधीच सिलेक्ट केला. आता दादा काका म्हणतात अगं हो, मी तिला दाखवली, ती आली होती तर मग तिला हा रंग आवडला, तिने घेतला. सुमी म्हणते दादा तुम्हाला माहिती आहे ना मला केशरी रंग आवडतो. दादा काका म्हणतात की आता तिने हट्ट केला तर मी काय करू, तिने घेतला हा रंग. सुमी म्हणते हो बरोबर आहे ना, तिने हट्ट केल्यावर तुम्ही काय बोलणार तिला. बरं दादा मी काय म्हणते, मी जरा अंगाला लावून बघू का ही साडी. दादा काका म्हणतात हो लाव, पण ती अपूर्वाची आहे लक्षात ठेव. सुमी म्हणते हो हो कळलंय मला. आता तेवढ्यात माई येतात आणि म्हणतात अगं सुमे, ती साडी अप्पूची आहे बरं का. तर सुमी म्हणते हो कळलंय मला, मी फक्त अंगाला लावून बघत होते कसा दिसतोय कलर. माई म्हणतात अगं ताई तुझ्यासाठी ठेवली आहे ती लावून बघ ना. नाही ही अप्पूची आहे ना, हा रंग तुझ्यावर जास्ती खुलून दिसेल. अगं काय ना, अप्पूने निवडलेली साडी जर तू अंगाला लावलीस आणि ते अप्पूने बघितलं तर तिला वाईट वाटेल ना सुमे. दादा पण म्हणतं हो हो अप्पूला खूप वाईट वाटेल. आता सुमी चिडते आणि म्हणते तिला वाईट वाटेल याचा तुम्ही सगळे विचार करता हां, मला वाईट वाटेल असं नाही वाटत का तुम्हाला.
दादा म्हणतात, अगं तुला का वाईट वाटेल? माई म्हणतात, तुला कोणी बोललं का? आता सुमी ती साडी टाकून निघून जाते. मला कोणी काही बोललं नाहीये, पण साडी सुद्धा तिथेच टाकून जाते. दादा आणि माई सुमीबद्दलच बोलताय. सुमी गेल्यावर माई म्हणतात, की असं काय बोलतीये ही पोरगी? तिच्या मनात काय आहे, का नाही बोलून दाखवत? दादा म्हणतात, बघ कशी मुलगी आहे आपली, एवढं वाटतंय मनात पण एक शब्द सुद्धा काढत नाही तोंडातून. माई म्हणतात, अशीच आहे आपली सुमी, कधी स्वतःला काय हवं नको ते बोलणार नाही, पण तिने आता बोलायला हवं, तिच्या मनातली अडी तशीच राहील. दादा म्हणतात, अपूर्वाने प्लॅन केलाय ना, त्याप्रमाणे सगळं नीट झालं तर सुमी नक्की बोलेल. आता इकडे सुवा आई आणि विठू बाबा वेगळा प्लॅन एक्झिक्यूट करतायत. अप्पू त्यांना सांगत असते की हसू नका तुम्ही विठू बाबा. सुमी तिथे आली आहे. आता हे विठू बाबा अंगाई गीत गात असतात अप्पूसाठी. नीज माझा अप्पू बाळा असं काहीतरी गातायत. सुवाई म्हणतात, अहो काय गातायत? हे बघा मी थोपटतीये ना, तिला झोप येत नाही येतं, पण तुम्ही जी अंगाई गाताय ना त्यामुळे जे झोपलेले आहेत ना ते जागे होऊन बसतील. अप्पू म्हणते, अगं असं काय करते सुवाई, मीच सांगितलं ना त्याला अंगाई गीत गायला, मला नाही झोप लागत आहे ग. आता शशांक हसायला लागतो आणि म्हणतो, एक काय अपूर्वा, काय खोटं बोलतेस, केवढी घोरत असतेस तू. अप्पू म्हणते, अरे पण ते झोपल्यावर घोरते ना मी, त्यासाठी आधी झोप लागायला हवी ना खडूस. आता सुमीला काही हे बघवत नाही. ती म्हणते, वा वा किती गोड. आता सुवाई म्हणतात, अगं गोड काय सुमे, अगं ज्या अंगाईमुळे घरातली लोक जागी होतात ती अंगाई गोड असते का बाळा? सुमी म्हणते, अगं नाही ग आई, तसं नाही म्हणायचंय मला, पण अप्पूला झोप येत नाहीये म्हणून तिच्यासाठी कोणीतरी अंगाई गातंय ना, ते चित्रच किती गोड आहे. आता अप्पू उठून बसते आणि म्हणते, अगं सुमे तू जरा चुकतेस ग, कोणीतरी कसं काय, विठू बाबा माझा बाबा आहे. सुमी ओरडते आता आणि म्हणते, बाबा माझा सुद्धा आहे ना तो. आता विठू बाबाला हसू काही कंट्रोल होत नसतं. सगळेजण म्हणजे शशांक करत असतो विठू बाबाला. निखिल म्हणतो, काय झालं ग सुमी, तुला पण झोपेत नाहीये का? सुमी म्हणते, मला व्यवस्थित झोप येते, माझी काळजी करायची गरज नाही कोणाला. अप्पू म्हणते, हे मात्र बेस्ट झालं, तुला चांगली झोप लागतीये ना. झोप चांगली झाली की माणूस फ्रेश होतं, एकदम फ्रेश, प्रसन्न, हॅपी. मला बघा मी नेहमी फ्रेश असते आणि हॅप्पी असते, हो की नाही रे विठू बाबा? आता विठू बाबाला काही कंट्रोल होत नाहीये हसू. विठू बाबा हसत हसतच म्हणतो, हो हो हो. सुवाई नेहमी नेहमी दापत असतात त्यांना. आता शशांक म्हणतो, नाही नाही त्याबद्दल तू ॲक्च्युली बोलूच नको, तुझी काळजी करणारे, तुझ्या मागे पुढे करणारे, तुझे शब्द असे झेलणारे, तत्पर असणारे लोक असतात ना आपल्या घरात, मग तू तर हॅपीच असणार काय सुमे? विठू बाबा पुन्हा हसत हसत बोलतो आणि म्हणतो, अरे वा, मग तर आपण अप्पूचे आणखीन लाड करू. हे 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 असाच असतोय विठू बाबा. अप्पू म्हणते की अरे म्हणजे काय, मला आवडतंच लाड करून घ्यायला आणि नेहमी मला हॅपी राहायला आवडतं ना. काय ग सुमे, तुला पण आवडत असेल ना, सगळेजण आपले लाड करताय, ऐकताय, नाहीस ना? सुमी म्हणते, मला अजिबात असं आवडत नाही आणि माझी लाडबीड करून घ्यायची मला सवय पण नाहीये. मी फ्रेशही असते आणि मला झोप पण व्यवस्थित लागते. आता विठू बाबा म्हणतो, नक्की का? नाही तर तुझ्यासाठी पण अंगाई म्हणतो. आता लगेच सुमी म्हणते, नको नको, अप्पू आहे ना तुमची लाडकी लेक, तिला झोप येत नाहीये ना, तिला जास्ती गरज आहे तुमच्या गाण्याची. आता सुमी तिथून निघून जाते, पण जाता जाता निखिललाही ओरडते, तुम्हालाही थांबायचं आहे का इथे, तुमची बहीण आहे ना ती, घ्या काळजी. आता सगळेच हसायला लागतात सुमी गेल्यावर. निखिल तिच्या मागे पळतो आधी सुमीच्या. सुवाई म्हणतात, नका हसू, माझी सुमी किती रडवेली झाली आहे. अप्पू म्हणते, सुवाई असं इमोशनल होऊ नकोस. अप्पू म्हणते, सुवाई इमोशनल नको होऊस, आत्ता सुमी हॅपी आहे, त्यापेक्षा जास्ती हॅपी तुला बघायचंय की नाही? आता विठू बाबा म्हणतात, अरे मला तुम्ही यात नका ओढू, मला नाही जमते हे सगळं. अप्पू म्हणते, तुला नाटक करता येत नाही का विठू बाबा साधं? शशांक म्हणतो, असं काय करतो बाबा, तुम्हाला जमवावंच लागेल, नाटक आहे ना हे. आणि किमान दोघं तरी तुम्ही असे हसू नका ना तिच्यासमोर, स्ट्रॉंग राहा. आणि अपूर्वाची ही मात्रा 100% लागू होणार आहे. आता बघितलं ना तुम्ही, तिच्या ओठावर तिने कंट्रोल केलं आणि आज ना उद्या ती बोलेलच. सुवाई म्हणतात, नाही बोलली तर? अरे ती लहानपणापासून अशीच आहे, ती मनातलं कधीच ओठावर येऊ देत नाही. हे बघा, या सगळ्याचा ना तिला त्रास नको व्हायला. तुम्ही ना प्लीज ताणू नका. आता अप्पू म्हणते, सगळं नीट होईल, सुमी आधीपेक्षा जास्ती खुश होईल बघ, थोडं थांब, सगळं छान होईल बघ. आता विठू बाबा पुन्हा पेटी वाजवायला लागतो. सुवाई चिडतात आणि म्हणतात, गप्प बसा, आता ती पेटी नेऊन ठेव बरं शशांक. आणि शशांक आणि सुवाई निघून जातात आणि हे विठू बाबा आणि अप्पू एकटेच गात बसतात. आता अपूर्वा आणि शशांक एकांतामध्ये खूप छान बोलतात प्रेक्षकांनो. शशांक विचारतो, काय ग अपूर्वा, तुझं मिशन सुमी सक्सेसफुल होईल असं वाटतं? अप्पू म्हणते, अरे खडूस, अपूर्वा वर्तक कानेटकरने हातात घेतलेलं मिशन फेल झालंय का कधी? मी सायकोलॉजीची स्टुडंट आहे, विसरलास का? शशांक म्हणतोय, अपूर्वा असं नसतं अगं, पुस्तकातल्या थेरीज नेहमी कामी येतील असं नाहीये. व्यक्ती तितक्या प्रकृती, अगं प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या रिॲक्ट करतात एकाच परिस्थितीवर.
आपण ना सुमीशी बोलून हा विषय संपूयात. अपू म्हणते नको रे बाबा, असं नको करूस. हा प्रॉब्लेम तात्पुरतं आणि वरचेवर नाही सॉल्व्ह करायचा आहे आपल्याला. आपण जर डिरेक्टली तिच्याशी बोललो ना तर तेच होणार, प्रॉब्लेम वरचेवरच सॉल्व्ह होणार. तिची ना ह्या सगळ्या मागची थॉट प्रोसेस आपल्याला चेंज करायला हवी. पण ना आता शशांक तिच्याकडे निरखून बघत असतो. अपू म्हणते काय झालं खडूस? शशांक म्हणतो अपूर्वा, तू माझ्या प्रेग्नेंट बहिणीसाठी जे काही धडपडतीयस ना, म्हणजे तू स्वतः प्रेग्नेंट असून हे सगळं बघून मला तुझं खूप कौतुक वाटतंय. नाही, माझी प्रेग्नेंट बहीण आनंदी राहावी, खुश राहावी, हे जे काही तू आटापिटा करतेस ना, खरंच मला तुझं कौतुक वाटतंय. अपू म्हणते का रे सुमी, काय फक्त तुझीच बहीण आहे का? माझी कोणीच नाहीये का? शशांक म्हणतो हो आहे, तुझी पण बहीण आहे. आता अपू म्हणते खडूस काय ना, मला हेच तिला सांगायचे की ती खूप लकी आहे, ती समजूनच घेत नाहीये रे. म्हणजे माझं बघ, मला लग्नानंतर कानेटकरांसारखं सासर मिळालं ना, पण मला जे लग्नानंतर मिळालंय ते तिच्या जन्मापासूनच आहे ना, हे तिला का कळत नाहीये? खरं तर ना मी माझ्या लकला थँक्यू म्हणते. शशांक म्हणतो तुझं बरोबर आहे अपूर्वा, खरं तर लग्न झाल्यावर बऱ्याच मुलींना ना सासरी फक्त सून म्हणूनच वागवतात, मुलगी म्हणून का वागवत नाही माहित नाही. आता अपू म्हणते फक्त सासरीच नाही, माहेरी सुद्धा घडतं खडूस. म्हणजे मुलीला सांगितलं जातं की लग्न झालंय तुझं, आता हे तुझं माहेर नाही राहिलं, तुझं सासरच तुझं घर आहे आता, असं मुलींना सांगितलं जातं रे. शशांक म्हणतो तुला हे सगळं कोणी सांगितलं? अपू म्हणते अरे मला आत्तीने सांगितलं. खरं तर लग्नानंतर ना कधी कधी लग्नानंतर काही मुलींना चांगलं सासर मिळत नाही रे, आणि त्या माहेरी परत येतात. पण तिच्या माहेरी तिला सांगितलं जातं की तुझ्या सासरीच तुला जावं लागणार, तुझं माहेर हे परकं आहे. आता आम्ही तुझं लग्न लावलं, आता हे तुझं घर नाही. पण त्या मुलीचं अशा वेळेला काय होतं ना, तिचं माहेर तिचं राहतं ना सासर. शशांक म्हणतो खरं आहे तुझं, पिढ्यानपिढ्यानं हेच बिंबवलं जातं मुलीच्याही मनात आणि आई वडिलांच्याही मनात. अपू म्हणते हो पण हे चुकीचं आहे ना खडूस, हेच मला सगळं बदलवून द्यायचंय आणि सुमीला हे मला पटवून द्यायचंय की हे घर 100% तिचंच आहे, या घरातली जागा कोणीच घेऊ शकणार नाही तिची. शशांक म्हणतो तुला कसं थँक्स म्हणून कळतच नाहीये अपूर्वा. अपू म्हणते नाही नाही थँक्स बिंक्स म्हणू नको, तेच बरं आहे, हे आपलं काम आहे खडूस, आपल्याला करावंच लागणार. हे अरे खडूस सगळे प्रश्न झालेत का? आपण झोपूयात ना प्लीज, मला ना खूप मोठं नाटक करायचंय उद्या. आता लगेच ही झोपी पण जाते. शशांक एकटाच बडबडतो हो खरं तर हे नाटक तुला करायचंय. आणि बाबांना तर कसलं हसू येतंय. पण आता शशांकच्या बोलेपर्यंत अप्पू स्विच ऑफ झालेली आहे. तर प्रेक्षकांनो आता अप्पू पुढे कसं नाटक करते हे बघणं इंटरेस्टिंग आहे, ते पुढच्या भागात बघा. त्यासाठी ज्यांनी कोणी अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केले त्यांनी पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला उर्वरित भाग लगेच दिसेल, तो थोड्याच वेळात अपलोड करण्यात येईल.